शिंगणापूरच्या कर्तृत्ववान सरपंच सारिका शेंडेंनी आपल्या कार्यामुळे मिळवला राज्यस्तर आणि राष्ट्रीय पुरस्कार। पन्हाळगडावर राज्यस्तरीय तर गोव्यात झालं राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण। पाहुयात सविस्तर बातमी। माण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सारिका शेंडे यांनी आपल्या कामामुळे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारावर आपली छाप उमटवली आहे। किल्हे पन्हाळगड येथे आविष्कार सोशल यांनी एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र यांच्या वतीनं ग्रामविकास आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। यावेळी आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, प्रदेशाध्यक्ष संतोष भोसले, महिला संघटक सुचिता कलाजे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या कामगिरीत सातत्य राखत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर देखील आपला ठसा उमटवला असून गोव्यामध्ये पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना राष्ट्रीय आदर्श सरपंच या गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यातर्फे दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातून निवडक व्यक्तीमध्ये सरपंच सारिका शेंडे यांची निवड करत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। गोव्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी माजी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, बॅरिस्टर अमरसिंह पाटील, जयराज लोंढे, अरविंद घट्टी, राजू शिंगाडे, एलिझाबेथ इस्लास लिओन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघन्नावर यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर, फाउंडेशनचे विविध पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सारिका शेंडे यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल आणि मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे आमदार जयकुमार गोरे, लोकनेते राजाराम बापू बोराटे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, शिवराज शेंडे, उपसरपंच राजेंद्र पिसे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केलं। आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।